कोकणात जंगल फक्त झाडांचं नसतं. ते जिवंत, जागं आणि ऐकणारं असतं. दिवसा हिरवं, निरागस, शांत दिसतं. पण रात्री त्याचा श्वास बदलतो. जंगल स्वतःच बोलायला लागतं. ही कथा अमेय नावाच्या मुलाची आहे. अमेय शहनातून आला होता संशोधनासाठी. वनविकास विभागात नोकरी लागली होती. एकट्याने जंगलात वेळ घालवायचा तो. त्याला जंगलाचं शांत जग आवडायचं. पण गावकरी त्याला सतर्क करत होते. रात्र पडली की आत जाऊ नकोस. जंगल बोलतं तेव्हा माणूस ऐकू शकत नाही. ऐकलंस तर मन तिथंच राहतं. अमेयाने हे अंधश्रद्धा समजून टाकलं. पहिले काही दिवस सर्व ठीक गेले. सकाळी कावळे, दुपारी नदीचा वास, संध्याकाळी नारळीचा सावल्या लांब होत असत. पण एक रात्र पाऊस प्रचंड कोसळला. जंगल ओलं, दाट आणि काळोखीत झालं. वादळ नाही, पण हवा थरथरली. अमेय झोपायचा प्रयत्न करत होता. तेव्हा त्याला पहिला आवाज आला. जंगलातून कोणी हळू बोलत होतं. ना पुरुष ना स्त्री, आवाज मधला. जणू शब्दांच्या जागा सावल्यांनी भरली. "ऐकतोयस का?" अमेय जागा झाला लगेच. खिडकी अंधारात, दिवा लुकलुकत. खिडकीच्या बाहेर जंगल जागं वाटलं. त्याला पावसाचा आवाजही ऐकू येत नव्हता. फक्त जंगल श्वास घेत होतं असे वाटलं. हळू, लांब, खोल. अमेय हे नाव त्याने कुणाला सांगितलं नव्हतं. त्याला गारवा हाडात शिरला संथ. दुसऱ्या दिवशी त्याने हे विसरायचा प्रयत्न केला. पण रात्री पुन्हा आवाज आला. यावेळी आवाज अजून जवळ. "इकडे ये, आपण वाट पाहतोय." अमेया झोपेतून बाहेर पडला. त्याचे पाय स्वतः चालत होते. खिडकी उघडली वारा नसताना. जंगल अंधारात चमकत होतं. पानांवर पाणी नव्हतं अजिबात. जणू जंगलानं पाऊस पिलेलं होतं. जंगलात पाय टाकताच शांतता बदलली. ना कीटक, ना पाऊल आवाज, ना वारा. फक्त जमिनीच्या आतला आवाज. धड, धड, धड. जणू पृथ्वीचं हृदय धडधडत होतं. अमेयाच्या डोळ्यात जग हळूहळू विरलं. जंगलानं सावल्या हलवायला सुरू केलं. सावल्या माणसाच्या आकारात लांबत गेल्या. 1, 2, 3, 15. सगळे एकसारखे. डोळे नाही, ओठ नाही, चेहरा नाही. फक्त देहाच्या जागी अंधार. ते सगळे अमेयाकडे बघत उभे होते. हालत नाहीत, श्वास नाही, पण ऐकतायत अमेयाच्या मनाचे आवाज. त्याला डोक्यात एक विचार आला. हा विचार त्याचा नव्हता अजिबात. जंगल रिकामं नाही, आपणच रिकामे आहोत. तितक्यात सावल्यांमध्ये एक आकृती पुढे आली. इतरांपेक्षा उंच, अधिक काळी, स्थिर. वेताळ. हो, तोच, जो मार्गांवर थांबतो. इथेही. कारण जंगल आणि मार्ग एकच आहेत. वेताळ आवाज न करता बोलला. शब्द नाही, फक्त विचार. "तू मला ऐकलंस, म्हणजे आता तू माझा." अमेय मागे सरकला पण पाय जमले. झाडांची मुळं त्याच्या टाचेला धरलं. माती गरम नव्हती, थंड नव्हती, जिवंत होती. वेताळ पुढे आला. सावली त्याच्या चेहऱ्यावर स्थिर. अमेयाने डोळे मिटले पण उघडलेच राहिले. श्वास कमी, हृदय धीमे, आवाज हरवलेला. "माझ्यासोबत ये आणि जग बाहेर राहू दे." सावल्या पुढे सरकल्या. जंगलाने अमेयाला गिळलं. पावसाने आवाज परत आणला सकाळी. गावकरी शोधायला आले काळजीने. अमेय दिसला. अगदी तसाच. जिवंत, डोळे उघडे, शरीर शांत. पण मन जंगलात राहिलेलं होतं. तो आता जंगलाला ऐकू शकतो आणि जंगल त्याच्याद्वारे बोलतं.